जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु छायाताई. जय गुरु सर. जय गुरु लताताई. जय गुरु विद्याताई. आपण अजून 1 मिनिट थांबू, कारण की मी 5 मिनिट उशीर होईल असं कळवलं होतं ना, त्यामुळे कदाचित 1-2 लोक उशीर होऊन येतील. चालेल, आपण सुरुवात करूयात. तसा हा पाठ आता संपत आलाय, कारण की आता फक्त म्हणजे तुमच्याकडनं एकदा तुम्ही वाचावेत या रूप एवढंच आहे. पण म्हणजे शिकवायचा तसा काही भाग नाहीये यात. तर आता आपण विद्यार्थ्याची रूपं बघणार आहोत. म्हणजे जे आपण म्हणलं होतं ना, की विनंती किंवा केले पाहिजे, अ, करावे, अ, त्याविषयी जो काळ वापरला जातो त्याबद्दल, तो म्हणजे विधिलिंग लकार. बरोबर आहे. अ, तर हा जो लकार आहे त्याची काही काही क्रियापदांची रूपं आपण बघतोय. तर फक्त वाचायची आहेत आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. इथे क्री हे धातू आहे. खरेदी करणे, त्याचं आत्मनेपदी रूप आणि परस्मैपदी रूप. तर काल कोणाचं शेवट चाललं होतं, करत होतं कोणी, माझं लक्षात आहे? चाललं होतं सर. अच्छा, हो, माझं छायाताईच चाललं होतं होतं. आता. हा, मग हो. छायाताई तुम्ही पहिलं कर्तरी परस्मैपद क्री जो आहे ना, त्याची हा. सगळी रूपं घ्या. हो. विघ्नर्थ के रूप कर्तरी विधिलिखित विधी विधिलिंग विधिलिंग लकार. विधिलिंग विधिलिंगकार परस्पदै विधिलिंग लकार. विधिलिंग लकार परस्पदे परस्म परस्पदे परस्पद परस्मैपदम. परस्पै मदम पदम हा, क्री. ताई आपल्याला मराठीत जे माहिती आहेत ना शब्द, ते नाही आपल्याला बोलायचे बरं का. हो हो हो. हा, आपल्याला त्यांनी जे शब्द लिहिलेत तेच वाचायचे. परस्पद परस्पदम क्री म्हणजे परस्मैपदम. परस्मै पदम. हम्म. क्री म्हणजे खरेदी करणं. हम्म. क्रिणीयात क्रिणीयाद क्रिणीयातम क्रिणीयुः क्रीणीयाताम. क्रिणीयाताम क्रिणीयु क्रिणीयुः प्रथम हम्म. पुरुष. क्रिणीयाः क्रिणीयातम क्रिणीयात मध्यम पुरुष. हम्म. क्रिणीयाम क्रिणीयाव क्रिणीयाम उत्तम पुरुष. हा, आता एक लक्षात घ्या बघा, इथे तुम्ही हा मध्यम पुरुषात बहुवचन जे आहे ते क्रिणीयात झालेलं आहे, हा. आणि पायमोड्या. प्रथम पुरुषात जे एक वचन आहे ते क्रिणीयात त, हो हलंत त आहे. हा हो फरक आहे दोघांमध्ये. नंतर हो ह्या सर. दोघांमध्ये बघा सूक्ष्म फरक आहे,
क्रिणीयातम आहे आणि इथे क्रिणीयाताम आहे. हो म्हणजे एक काना जास्त आहे, त ला काना आहे, ता, हो आणि इथे नाहीये. ठीक आहे, हो हे सूक्ष्म हो फरक आहेत पण आहेत. हं? चालेल. पुढे कोण आहेत आता? लताताई आल्यात का आता? बहुतेक लताताई बघितल्यासारखं वाटतंय. आणि जर नसतील तर मग आपण अपर्णाताईंकडे जाऊ. आत्मनेपदी रूप बघायला. वाचते ना. हो हो. क्रीणीय, क्रीणीवहि, क्रीणीमहि, क्रीणीथाः, क्रीणीयाथां, क्रीणीध्वं, क्रीणीत, क्रीणीयातां, क्रीणीरन्. हं. ही अशी वाचून वाचूनच काही लक्षात ठेवायला लागतात आणि मग हळूहळू हळूहळू आपल्याला कळायला लागतं. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आणि या क्रियापदांवर आपल्याला कुठलाही म्हणजे हे नाहीये, वाक्य बनवा वगैरे असं काही नाहीये. पुढे कोण घेणार आहेत? आता निशिगंधाताई तुम्ही घेताय हे हा धातू, तुद धातू आहे, त्रास देणे. मी घ्यायचंय सर. हा, तुम्ही हा, तुम्हाला घेते तुमचेच आहे घेते क्रमांक घेते. आता. कर्तरी विधिलिंग लकार आत्मनेपद. तुदेत तुदेयाताम तुदेरन प्रथम पुरुष. तुदेथाः तुदेयाथाम तुदेध्वम मध्यम पुरुष. तुदेय तुदेवहि तुदेमहि उत्तम पुरुष. बरोबर आहे. पुढे कोण घेत आहे आता? सीमाताई आल्यात. हो हा, मग सीमाताई तुम्ही परस्मैपदी घ्या. हो. तुदेत, तुदेयम, तुदेव, तुदेम उत्तम पुरुष. हम्म. तुदेह, तुदेतम, तुदेत मध्यम पुरुष. तुदे, तुदेद, तुदेताम, तुदेयुः प्रथम पुरुष. बस ठीक आहे. हं? आणि मी तुम्हाला आत्मनेपद आणि परस्मैपदीची ढोबळ व्याख्या सांगितली होती. जेव्हा एखादी क्रियेचा लाभ किंवा परिणाम कर्त्यावर होतो तेव्हा आत्मनेपदी असतं ते, आणि जेव्हा एक केवळ आपण विधान करतोय किंवा नुसती क्रिया दर्शवतोय त्यावेळेला परस्मैपदी होतं त्याचं रूप, पदाचं रूप असतं. आणि हा प्रश्न कुठे येतो? जिथे उभयपदी असतात तिथे. आणि वाक्यातल्या संदर्भाप्रमाणे मग आपल्याला त्याचं परस्मैपदी रूप वापरायचं का आत्मनेपदी वापरायचं हे ठरवावं लागतं अशा क्रियापदांसाठी. पुढे आता बघा, रुध हा धातू आहे बर का, इथं धातू लिहायला राहिले आहे, पण रुध नावाचा धातू. आता बघा, आपण म्हणतो ना अवरोध किंवा विरोध, म्हणजे विशेष करून अडवणे, त्याला विरोध म्हणतात. रुध पासूनच विरोध हा शब्द बनलेला आहे. आणि त्या रुध धातूची ही आत्मनेपदी आणि परस्मैपदी रूप आहे. कोण घेईल आता? विद्याताई तुम्ही मी हा परस्मैपदी हो वाचता? हो हो. हा. रुध अडविणे. हम्म. रुध्यात, रुध्याद, रुध्याताम, रुध्यु प्रथम पुरुष. रुद्युहु. रुध्याः, रुद्युः प्रथम पुरुष. रुध्याः, रुध्याताम, रुध्यात मध्यम पुरुष. ताई रुंध्याम, न आहे ना मध्ये ताई? रुंध्यात, हा रुंध्यात. हा मग रुंध्याः, रुंध्याताम, रुंध्यात मध्यम पुरुष. रुंध्याम, रुंध्याव, रुंध्याम उत्तम पुरुष. चालेल. पुढचं कोण घेत आहे आता? कपिलजी किंवा रुपालीजी आलेत कोणी? हो आहे ना मी. हा, मग तुम्ही आत्मनेपदी घ्या. रुंधीत, रुंधियाताम, रुंधीरन, रुंधीथः, रुंधीयाथाम, रुंधीध्वम, रुंधीय, रुंधीवहि, रुंधीमहि. चालेल. मृ मरणे, मरणे. आता हे फक्त आत्मनेपदीच धातू आहे हा.
कारण की मरण्याची लाभ किंवा परिणाम हा फक्त स्वतःवरच होऊ शकतो, कर्त्यावर. कारण की मरणे हा धातू आहे, मारणे हा धातू नाहीये, लक्षात घ्या. हा, त्यामुळे तो फक्त आत्मनेपदीच असू शकतो. कोण आहेत आता? कपिलजी, नंतर विशाखाजी आहेत. मी आहे ओ सॉरी, रुपाली. तुम्ही आलात नाही का? बरोबर आहे. हा, हां. घ्या मग. म्रियेय म्रियेवहि म्रियेमहि म्रियेथाः म्रियेयाथां म्रियेध्वं म्रियेत म्रियेयातां म्रियेरन्. बरोबर, आत्मनेपदी मरणे. पण मग सगळे धातू दोन्ही नसतात ना, नाही परस्मैपदी नाही 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 नाही, काही धातू फक्त परस्मैपदी आहेत, काही काही फक्त आत्मनेपदी, आत्मनेपदी, आणि जे दोन्ही मध्ये असू शकतात असे उभयपदी असतात. उभयपदी. हा, पण ते लक्षातच ठेवावं लागणार, म्हणजे कुठले अगदी कसे. अगदी, ती सवयच करावी लागते. हम्म. म्हणजे हा प्रश्न मी माझ्या अनेक इतर मित्रांनी ज्यांनी आधी संस्कृत शिकले होते त्यांनाही विचारलं, आणि ते म्हणले की नाही, त्यांच्याही गुरुजींनी त्यांना हेच उत्तर दिलं की तुम्हाला ही वापरून वापरूनच सवय होते. बरं. चालेल, अशा रीती मग आपला 9वा पाठ संपतोय आज. हे शेवटचे जे आपण विद्यार्थ रूप बघितली, ही फक्त आपल्याला बघायची आहेत आणि जितकी शक्य तितकी लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. परत सरांनी सांगितल्याप्रमाणे कृपया पाठांतर करू नका, कारण की जितकं पाठांतर कराल त्या वेगामध्ये तुम्ही विसरूनही जाल. आणि परीक्षेसाठी तर पाठांतर करूच नका. ठीक आहे, चालेल. मग आपण पुढच्या धड्याला आता सुरुवात करणार आहोत. एक मिनिट, मी फक्त एका जागी लिहून ठेवतो की आज आपण तारीख किती आहे. आज माझी 19 तारीख आहे, भारतामध्ये 20 आहे. 8, 9 पूर्ण, 10 सुरुवात. बस, चालेल, ठीक आहे. दशमः पाठ. एकदा जरा फक्त हा भोजन वेळेबद्दलचा हा आहे, मी जस्ट एकदा ब्राउज करतो म्हणजे मला धडा लक्षात येईल. छोटासा धडा आहे म्हणजे मग त्या मानाने. हो. चालेल, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण शब्द बघून घेऊयात आणि मग आपण वाक्यांकडे जाऊयात. कोणाचं आता चालू आहे? रुपालीजी संपल्यानंतर झालंय ना आता, मग सुकेशाताई, विशाखाताई असतील तर त्या, नाही तर सुकेशाताई. आणि दोघी जणी नसतील तर मग मोहिनीताई. ठीक आहे, छायाताई तुम्ही घेताय? हो सर, 10 पर्यंत येऊ. हा, 1 ते 10 घ्या तुम्ही, चालेल. चालेल. हो सर. प्रतीक्षस्व, प्रतीक्षा कर, वाट पहा. प्रतीक्षा करणे किंवा वाट पाहणे. नाही, सिद्धा. प्रतीक्षास्व करणे नाही, हे प्रतीक्षास्व. क्रियापदाचंच रूप आहे. प्रतीक्षा कर, हा. वाट पहा, म्हणजे आपण आज्ञार्थी आहे. हो. सिद्धा. बघा, क्षमस्व तयार. म्हणतो ना आपण, क्षमस्व, हो. क्षमा कर किंवा क्षमा प्रतीक्षा. करा, हो, त्याप्रमाणे क्षमा. तसं प्रतीक्षास्व. प्रतीक्षस्व. हो सर. पुढचं घ्या. सिद्धा, तयार हुई, म्हणजे मराठीत सिद्ध झालेली किंवा तयार झालेली. हा, म्हणतो ना आपण स्वयंसिद्ध आहे ती, हो, आहे ना. स्वतः मराठीत तयार आपण झाली. शब्द वापरलाय, आहे. स्वयंसिद्ध. हो, स्वयंसिद्ध आहे सर. हम्म. रसवती, म्हणजे स्वयंपाकघर, जिथे चविष्ट अन्न तयार होते ते ठिकाण. अकंठम, आकंठम. आकंठम, आकंठम, नाही, गलेतक, न म्हणजे न नाही, गळातक. आकंठम आहे ते, न अर्धा येतो. अकंठम,
अकंठम म्हणजे गळ्यापर्यंत, कंठ म्हणजे हा गळा, म्हणजे आपण पोट म्हणतो ना भरेल. अगदी अकंठ जेवलो, हो, बरोबर आहे. गळ्यापर्यंत. हो. आकारय म्हणजे तू बोलाव. परत आज्ञाधारक आहे बघा. हो, आज्ञाकार. उत्तिष्ठ म्हणजे तू उठ, इथं पण आज्ञाधारकच आहे. उत्तिष्ठ. चला, शाखेमधले लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, उत्तिष्ठ. उत्तिष्ठ, हो. झटिती म्हणजे लवकर येणे किंवा हा, शीघ्र, लगेच. परिवेशय म्हणजे झटिती वाढणे. बघा, झटकन ये आपण म्हणतो की नाही. हो, झटकन. हा, तो झटकन हा शब्द जो आहे ना तो झटिती वरून आलेला आहे. हा हा, झटकन पटकन जोड हा, पण शब्दाच्या झटकन याच्यात जास्त चपकल बसतो तिथे. हो, झटकन जास्त होतो. झरकन किंवा झटकन दोन्ही पण वापरतो आपण. परिवेशय म्हणजे परोस किंवा वाढणे, अन्न वाढणे. हा, एकाकी म्हणजे एकटा. आणि एकाकीत स्थानिक आपल्याला माहितीये की आम्ही एकाकी पडलो, पडलो. हो, एकाकी पडलो म्हणजे दोन्ही पण एकटे आहे. पडलो आम्ही, हो बरोबर. हो, जेव्हा आपण सहलीला जातो आणि सगळी मुलं पुढे चालत निघून जातात. जातात आणि आपण मागे राहतो तेव्हा आपण म्हणतो ना मी एकाकीच पडलो. हो, हा, किंवा असंही होतं वाईट प्रसंगात कोणी साथ देत नाही तेव्हा एकाकी पडलो, असंही होतं. हा, किंवा आपल्याला बऱ्याच वेळेला आयुष्यात एकाकी वाटायला लागतं जेव्हा आपला जीवन साथीदार निघून जातो. हो. स्थाली म्हणजे थाळी, ताट. बघा, म्हणजे आपला थाळी हा शब्द स्थालीवरून आलेला आहे. हो, स्थाली, थाळी. आता 11 ते 20 कोण घेतंय? माझ्या मते आले अपर्णाताई. सर, अच्छा, आलात मी का आले सर. लताताई? जय बर गुरु. बर हा, बर, मग आता 11 ते नेट 20. हा, सुरू जय होत गुरु. नव्हतं लवकर. हा, हा, हरकत नाही, घ्या घ्या. आता 11 ते 20. हो. समंततः म्हणजे चारोवर आसपास, चौबाजूंनी. हा, आता रंगावली. एक मिनिट थांबा. हा, हा. कुठला एखादा असाच वाटणारा कुठला शब्द आठवतोय तुम्हाला? समंतः म्हणजे मराठी का? कुठल्याही भाषेतला आठवा, चला. अनंत. नाही नाही नाही, आणि आपण ते सगळ्या बाजून. म्हणजे रायमिंग शब्द नकोय आपल्याला, म्हणजे यमक नाही जुळवायचं. बर. समंत. मराठी भाषेचे कोण कोण आहेत आम्ही विद्यार्थी? मराठीच. नाही, नुसती मराठीच. मातृभाषा असणं वेगळं आणि मराठी भाषा मराठी भाषा शिकणं आम्ही म्हणजे. मराठी, पूर्ण मराठी. निशिगंधाताई, आपण सगळे मराठी माध्यमातले आहोत, पण भाषा हा आपला अच्छा. चरितार्थाचा उद्योग नव्हता कधीच. हा हा हा, हा, त्या दृष्टीने. हा, त्या दृष्टीने मी मराठी म्हणतोय. मीडियमचे मराठी मराठी मीडियम. भाषा घेऊन शिकलेलं. हा, आसमंत हा शब्द आठवतोय का? असं म्हणतं. हो. त्यातला हा समंत येतो. हो. असं म्हणता, बरोबर. वाचू पुढे. हा, हे जे साम्य आहे ना, हा, निशिगंधाताई किंवा इतरही जणांना मी उद्देश म्हणतो, हे लक्षात आलं पाहिजे बघा, की मी हा शब्द वाचला, मला कुठला एखादा शब्द माहितीये का असा याच्यासारखा वाटणारा, हा सगळ्यात पहिल्यांदा विचार करायचा. हम्म. चालेल. परिततः म्हणजे हे चारही बाजूंनी ना, मला वाटतं. हा, बरोबर आहे. तह म्हणजे बाजूनी. असं वाटतंय. परिततः. पुढचा घेताय? घेऊ पुढे. हा. हो हो, घ्या ना, घ्या ताई. रंगावली, चित्र विचित्र रंगों वेलबुट्टे म्हणजे रांगोळी. बरोबर आहे. सुविन्यस्ता. म्हणजे ते रंगावली हा एक कार्यक्रम होता ना हो टीव्हीवर, सर. फार पूर्वी यायचा. वेगवेगळे गाणे लावायची, वेगवेगळ्या प्रकारचे बरोबर. गाणे. सुविन्यस्ता म्हणजे भली प्रकार निर्मित, सुव्यवस्थित मांडलेली, नीट रचलेली. हा, नीट रचलेली. जातम म्हणजे हुवा, झाले, उत्पन्न झाले. अतृप्ती म्हणजे तृप्ती होणे हा, बघा, आता तक. जातम जे आहे ना ते हा, उत्पन्न झाले, हे जातम हे धातू साधित आहे बघा. हा.
जातम. अतृप्ती तृप्ती होणे तक, तृप्तीपर्यंत. हा, अतृप्ती हा तर शब्द आपल्या हो मराठीत शब्द आहेच. माहित. हो. प्रक्षाल्य धोकर धुवून. हा बघा, अ, अ, क्षल धातू आहे तो, क्षल. धुणे, हो. नाही. आणि त्याच्यावरून पापक क्षालन नावाचा शब्द झाला होता बघा तयार, हम्म. क्षल धातूपासून. हो. क्षालन म्हणजे धुतलं जाणं, पापक क्षालन म्हणजे पापाचं धुतलं जाणं, पापधुनी. आणि त्याच्यावरून आता प्रक्षाल्य म्हणजे धुवून. हो. लेबंत प्रत्यय आहे यथेच्छ. बघा हा. हो. आणि यथेच्छ. क्षल धातूला प्र हा उपसर्ग लागलाय म्हणून इथं य लागला. हो. यथेच्छम इच्छानुसार, इच्छेनुसार, हवा तसा. हा आता आपण नेहमी वापरतो, यथेच्छ जेवा यथेच्छ जेव्हा. म्हणतो की नाही आपण घरी ब्राह्मण आले हो. की भर- किंवा पाहुणे आले पाहिजे की, तर. यथा इच्छ, यथेच्छ. यथेच्छ. सुदह रसोईया म्हणजे आचारी किंवा स्वयंपाकी. सुद हा शब्द कुठेतरी महाभारतात आला होता का? आसूद आहे खरं शब्द, पण मला अर्थ माहित नाही. महाभारतात म्हणताय? नाही नाही, कुठे मला आठवत नाही, पण आसूद असा पण शब्द असावा असं वाटतं. बर, ठीक आहे. मला असं कुठेतरी वाटतंय की चाबूक आहे बहुतेक. हा, कुठे म्हणताय? नाही, आसूद म्हणजे चाबूक आहे आणि आसूड, भीमाला तो आसूड आहे. आसुर आहे ना तो. तो नाही, नाही. एक आसूर आहे तो म्हणजे राक्षस, आसूड हा. आसुर. म्हणजे चाबूक. चाबूक. हा. हो, हम्म, आसूडाचे फटके. बरोबर आहे. शिवाजी महाराज आसूडाचे फटके द्यायचे बघा, स्वराज्याच्या विरुद्ध गुन्हा केला की, म्हणजे सौम्य स्वरूपाचा गुन्हा केला तर. पण सूद चमसह. कुठेतरी आहे, अं, आठवत नाही आता, पण मी वाचलेला आहे हा मात्र, आणि मराठी गोष्टीमध्ये वाचलेला आहे. बाकी अजून झाडायचं. हा चालेल, घ्या पुढचं घ्या. चमसह चमचम म्हणजे चमचा. हा चमचा. बघा, आता चमचा हा जो आहे ना, ते दोन्ही आहे, पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी दोन्ही शब्द आहेत, आणि त्याचा मराठीत अर्थ आहे चमचा. बघा, चमस, चमचा बऱ्यापैकी एकसारखे वाटतात, हो. कारण की चमचा हा शब्द आपण घेतलेला आहे चमस हो. वरून. चषक म्हणजे हम्म, प्याला किंवा पेला, हा पण माहिती आहे. हा पेला माहितीये, पण आपण जे नेहमी वापरतो म्हणजे विश्वचषक, विश्वचषक पण म्हणजे पेल्याचा आकार असतो तो थोडा. पेल्याचाच आकार असतो. पण आपल्या अ, नेहमीच्या वापरातला शब्द असतो म्हणजे विश्वचषक घेतला त्यांनी, किंवा हो. अनेक कुठली तरी स्पर्धा जिंकली त्याचा चषक त्यांना मिळाला, हो. सुवर्ण चषक किंवा रौप्य चषक वगैरे असं, हो की नाही? हो. ठीक आहे, आपण जायचं पुढे मग. चालेल. हा, चालेल. मग आता कोण झालं? आता लताताई झाल्या, आता अपर्णाताईंकडे जाऊ आपण. भोजन वेला बालकः अयि मातः मा क्षुधा बाधते. जेवणाची वेळ, भोजन वेळ. बालक म्हणतो, अगं आई, मला तहान लागली, नाही, क्षुधा म्हणजे काय? भूक. भूक लागली. मला भूक लागली किंवा मला भूक बाधते, त्रास देते. हा, म्हणजे अगदी खरा वाक्यात लिटरल ट्रान्सलेशन करायचं असेल तर. पण आपल्या बोली मराठीमध्ये मला भूक लागली आहे. तृष्णा आहे ना, तहान म्हणजे. हा, तृष्णा म्हणजे तहान आणि क्षुधा म्हणजे भूक. हा. होतो कधी कधी आपला घोळ होतो पटकीने असा, क्षुधा म्हणजे तहान वाटते हा, आणि तृष्णा म्हणजे भूक आता वाटते. माझं तसं झालं. हा, होते होते, अगदी त्याच्यात काही गैर नाहीये.
चालेल. माता काय म्हणते बालकाला? कोण वाचणार आहे? निशिगंधाताई आपल्याला सांगतील. निशिगंधाताई तुम्ही सांगताय ना मला हो पुढचं हो वाक्य? सांगते. हम्म. माता वत्स प्रतीक्षस्व किंचित न सिद्धा रसवती. माता मुलाला म्हणते, बाळा प्रतीक्षस्व किंचित, जरा वेळ वाट बघ. न सिद्धा रसवती म्हणजे स्वयंपाक तयार नाही. स्वयंपाक अजून झाला नाही, स्वयंपाक तयार नाही. बरोबर. आता खरं हे किंचित जे आहे ना, हम्म. ते थोडस मराठीतला आपण वापरतो ते आणि हे जरा किंचित. वेगळं आहे. किंचित. हा किम म्हणजे काय, काहीतरी, अशा अर्थाने किंचित आहे खरं, शब्दशः अर्थ. आणि आपल्या मराठीत आपण किंचित जरा किंचित मला थोडस थोडस, थोडस राईट. थोडा वेळ वाट बघ. हा, पण अगदी जर का लिटरल करायचं झालं तर काहीतरी वाट बघ. पण बोली भाषेत आपण तसं नाही म्हणत. हा तेच आहे. पण तुम्हाला खरोखर अनुवाद करायचा असेल तर काहीतरी वाट बघ. काहीतरी करून पण नाही म्हणता येत, नुसतंच नाही, काहीतरी वाट करूनही बघ. नाही, काहीतरी हा वाट म्हणजे बघ. काहीतरी वाट बघ एवढंच. म्हणजे ज्याच्यामध्ये थोडा आपण वेळ काय वाट म्हणतो बघ. की एक्झॅक्ट आपल्याला सांगता येत नाही की 1 मिनिट वाट बघ, 2 मिनिटं वाट बघ किंवा 5 मिनिटं वाट बघ. काहीतरी वाट बघ. म्हणून तो काहीतरी अशा अर्थी तो शब्द खरा येतो. हा, पुढे काय? न सिद्धा रसवती. केलात का तुम्ही त्याचा अनुवाद? निशिगंधाताई? नाही मी फक्त याचा केला, वत्स प्रतीक्षस्व किंचित बर बर. न हा, मग सिद्धा रसवती. आता सीमाताई आहेत. 1 मिनिट हा, बहुतेक करून माझं हे राहिलंय. हा, घ्या पुढचं वाक्य सीमाताई. हो. बालकः किमर्थं विलम्बः सञ्जातः किमद्य किमपि वैशिष्ट्यमस्ति भोजने. किमर्थं विलंबः संजात म्हणजे का उशीर होतोय, का उशीर हम्म. होतोय. किमद्य किमपि किमर्थमचा खरा अर्थ काय आहे ताई? काय अर्थी, किम अर्थम. हा, काय अर्थी काय किंवा काय कारण किंवा आहे? किंवा कसा उशीर. हे बघा, का काय बरे, कसा, मराठीत ना खूप वेगवेगळ्या तरा आहेत याच्यामध्ये. पण तुम्ही जर का वाक्य शब्दशः बघायला गेलात ना तर किमर्थम म्हणजे काय अर्थी उशीर झाला. हं. हा, मग पुढचा काय अजून प्रश्न विचारला बालकानी? किम अधिक अद्य हम्म. का किमद्य किमपि विशिष्टमस्ति वैशिष्ट्यम भोजने. अस्ति भोजने. वैशिष्ट्यम अस्ति भोजने. आज काय विशेष आहे जेवणात. हा, आता बघा, अद्य किम अद्य म्हणजे किम अपि वैशिष्ट्यम अस्ति भोजने. आज भोजनात हं. विशेष करून काय काय आहे. काय काय हा, दोनदा किम आहे. हा, काय काय. आपण म्हणतो ना आज काय काय केलंय आई. हम्म. आई सांगते की बाबा आज पुरणपोळ्या आहेत आणि काय मसाले भात आहे. तर आपण जे म्हणतो ना काय काय, त्याला किम किम. किम किम. बापरे, मी वेगळंच केलं. हा, काय आज काही सुद्धा विशेष आहे का. नाही, हे चुकलेलं आहे मात्र. हे मी नक्की हं. तुम्हाला सांगतो. काही सुद्धा म्हणजे अपी वगैरे. नाही, कधी कधी तो अपी जो आहे ना तो केवळ म्हणजे काय म्हणतात ना त्याला, वाक्यात असा जोडायचा म्हणून जोडतात ते.
मी हे मात्र नीट बदलून घेईन. आणि हे पण का नकोय? चालेल. मग आता आई काय म्हणणार आहे? विद्याताई सांगणार आहेत आम्हाला. माता आम अद्य भोजने पूरिकाः मोदकाश्च सन्ति किं न जानासि अद्य तव मातुलः समागतः. आम अद्य भोजने पूरिकाः मोदकाश्च सन्ति. हम्म. हो 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 आज भोजनात पुऱ्या आणि लाडू आहेत. बरोबर. मोदकाः च मोदकाश्च. हा, च. आपण विसर्ग संधी मगाशी शिकलो होतो मागच्या धड्यांमध्ये. हो. हम्म. किं पुढे न काय? जाना किं न जानासि अद्य तव मातुलः समागता. तुला माहित नाही का आज तुझा मामा आला आहे. बरोबर. छान. मातुला मातुल म्हणजे मामा. मामा. हा, मग बालक काय म्हणतो आईला? एवं तर्हि अद्य कपिलजी नाही आकंठम का करणार? त्यांना ऑफिसच्या कॉलमध्ये जावं लागलं त्यामुळे ड्रॉप ऑफ हो. केलं. बर बर बर. नाही, माझं लक्ष नव्हतं बरं का. हा नाही आत्ताच सोडलं. बरं, हरकत नाही हरकत नाही, तुम्ही घ्या. हो. एवं तर्हि अद्य आकंठम भोजनम भविष्यति. एवं म्हणजे हो का? हा, बरोबर आहे. मग तरीही म्हणजे तर आज आकंठ म्हणजे गळ्यापर्यंत जेवण होईल. हा, अकंठ म्हणजे पोटभर. पोटभर. हा असं जरी म्हटलं तरी हरकत नाही. हा पोटभर जेवण होईल. होईल, भविष्यात बोलतोय बघा. असं का? एवं. असे का? हा हा, मी म्हणून जरा थांबलो होतो. तर मग आज आकंठ जेवण होईल. म्हणजे पोटभर जेवण होईल. कारण की आई सांगते ना, बघा आज जेवणामध्ये पुऱ्या आणि लाडू आहेत आणि आज तुझा मामा पण आलेला आहे. फक्त तो असं का? मामा आलाय का? तरीच आज आता भरपूर जेवण होणार. कारण की आता आई भावासाठी भरपूर काय काय करणार तयार. म्हणजे हे बालकाला कळलं. आज आकंठ जेवण होईल. मग पुढे आई काय म्हणली? सुकेशाताई आल्या का आतापर्यंत? नाहीच आल्या. आज नाहीच आहेत बहुतेक. मोहिनीताई पण नाही आहेत. मग आपण एकदम छायाताईंकडेच जाऊ. हो सर. माता एहि आकारय च मातुलम सुसिद्धं सर्वन्नम उत्तिष्ठ सर्वमन्नम. सर्वमन्नम हा, उत्तिष्ठ भोजनार्थम. एहि आकाराय हाक मार मामाला. एहि बरोबर आहे. हाक मार मामाला. सुसिद्ध सर्व तयारी झाली आहे जेवणासाठी. सर्वम अन्नम. सर्व उत्तिष्ठ भोजनार्थम. सुसिद्ध बघा. म्हणजे तयारी. म्हणजे काय? एही आकाराय च मातुलम. मामाला हाक मारून सांग. एही
एही सांग हा धातू आहे. मला मूळ धातू आता लक्षात येत नाही, पण एही म्हणजे देही देही परम सुखम जो आहे ना, झालं का? हा तसा एही तो म्हणजे एही आहे. म्हणजे तू तू कर, तू सांग. झालं का मामाला जेवण? हा, आणि आकाराय म्हणजे हाक मारून सांग हा की सर्वम अन्नम सुसिद्धम अस्ति उत्तिष्ठ भोजनार्थम. उठ जेवणासाठी उठ. हा, उठ. अरे म्हणजे थोडक्यात काय, मामा कुठेतरी बसलाय. हो उत्तिष्ठ म्हणजे उठणे हा, उठवणे. आणि मग हा बालक काय, बालकाला काय सांगते, की जा तुझ्या मामाला हाक मारून सांग की सगळं अन्न तयार आहे, जेवणासाठी उठ. हो उत्तिष्ठ आज्ञा करायची आहे. उठव उठव येईल का मग? नाही, जेवणासाठी उठ. मामा कुठे दुसऱ्या खोलीत बसलाय. बसलेला आहे. हो मग तिथे जाऊन आपल्या मामाला आपण काय करणार? आपण काय मामाला विनंती नाही करत, आपण मामाला आज्ञा करतो ना. मामा चल आता चल उठ, जेवायचं जेवायला तयार झालंय. हम्म. बरोबर. हो हा, तो हा म्हणजे संवाद आहे. आणि बघा अजून एक छटा यातली बघा, माता आहे हा ती आपला भाऊ आहे, तिच्याशी हो त्याला काय सांगते येते बघा. तर आता आपली आई कधी आपल्या मामाला विनंती करेल का? नाही. स्वतःच्या भावाला नेहमी आज्ञाच करते हो विवाहित स्त्री. बरोबर. हो हा, कारण की त्यांच्या दोघात भावा बहिणीचं प्रेम आहे. जिथे प्रेम असतं तिथं विनंती नसते, तिथे आज्ञा असते. हो आणि जिथे प्रेमळ संबंध नसतात तिथेच फक्त विनंती येते. हो चालेल. पुढचं कोण आता? बालक काय म्हणतोय? हो सर, मी घेते. हा, सः आगच्छति मातुलः झटिति परिवेशय अद्य तु मातुलेन सह भोजनं करिष्यामि न तु एकाकी. हा, आता मुलगा काय सांगतोय आईला? मामा येतोय. नाही, मामा आला. येतोय का? आला किंवा आला. येतो. तो मामा येतोय. मामा येतो. हा, झटिति येतोय. हा, झटिति परिवेशय म्हणजे तू आता झटकिनी वाढ. वाढ. हा, तू वाढ म्हणजे वाढ. हम्म, अद्य अद्य म्हणजे तू आज. आज तर तू मामा जेवणात मामासह जेवण. बस आता करिष्यामी म्हणजे मी. आम्ही बालक म्हणतोय मी तर आज आज मामा बरोबर भोजन करेन. म्हणजे एकाकी एकटा नाही. नाही, एकटा नाही. तर एकटा नाही. हा, आता बघा कित्येक वेळेला तू म्हणजे तरही असतं, आणि तू हा कधी कधी हा. वाक्यात मध्ये घातला जातो. तू म्हणजे तरी ना प्रत्येक इथे. तुला अगदी अर्थच असेल असं नाही. आता बघा ना, इथे तू आणि तू दोनदा आलाय. हो, एकदा तूचा अर्थ तर होतो, आणि दुसरा तू हा केवळ वाक्याला लय राहावी म्हणूनही वापरला जातो. आद्य तू म्हणजे आज तर असं, आणि इकडे हा, परंतु एकटा नाही असं म्हणू शकता तुम्ही. हो, परंतु एकटा नाही. एकटा नाही. आज तर मी मामा बरोबर भोजन करीन, परंतु एकटा नक्कीच नाही अशा अर्थाने म्हणायचंय त्याला. हो, इतर वेळेला तो एकटा असेल ना, कारण की कदाचित त्याला भावंड नसेल कोणी.